वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आपल्या जीवनामध्ये भगवंताचं ज्ञान करून घेतलं, त्याला जाणलं, त्याने खरे जीवनात क्रांती केली. आणि ज्याने त्याला जाणलं नाही, त्याची ओळख करून घेतली नाही, त्याने आपल्या जीवनात फार मोठी हानी केली. श्रुती माता सांगते, इह चेद वेदी तथ सत्यमस्ति न चेत हा वेदीन महती विनष्टी. म्हणून मानवी जीवनाचं परमोच्च साध्य जर कोणतं असेल तर भगवत दर्शन, परमात्म्याचा साक्षात्कार. जोपर्यंत ते जीवनात घडत नाही तोपर्यंत जीवन म्हणजे निरर्थक आहे, शून्य आहे. म्हणून जन्माचा सार्थक जर कशात असेल तर एक भगवंताच्या दर्शनात आहे. जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पाविचिना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवे मज. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. तुका म्हणे ऐसी करा निरवण, तुका म्हणे ऐसी करा निरवण, मग तो रक्षण करील माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. विठ्ठल पांडुरंग करू प्रधान, माझी वाणी मानेल संतांशी, रंजवू चित्तासे आपुल्या. योऽन्त प्रविश्य मम वाच विमां सुप्तं, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. आत्मरूप गणेश स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारणीयत. जायाचे शरीर जाई लक्षणात, काहा गोपीनाथ पावेचे ना. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. प्रस्तुत सेवे करता घेतलेला अभंग हा देहूचे प्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. या अभंगातून तुकोबाराय आपली भगवत प्राप्ती विषय जबाबदारी ही संतांवर टाकतात. विठ्ठल हे वर्ष एक पर्वकालाचं आहे, एक विशेष असा आहे. भक्त शिरोमणी नामदेव महाराज, संत श्रेष्ठ जनाबाई, सर्व परिवार यांचा षटशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा
संजीवन समाधी हा 650वा सोहळा वर्षभर संपन्न होत आहे. त्यात जगद्गुरु तुकोबरायांचा देखील सदैव वैकुंठ गमनाचा त्रिशतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळा ते वर्ष या प्रकारे संपुष्टात येत आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग असा आहे, जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेचे ना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. या अभंगातून तुकोबाराय आपली भगवत प्राप्ती विषयक जबाबदारी ही संतांवर सोपवत आहे. मनुष्य जीवनात परमात्मा प्राप्ती करून घ्यावी असं श्रुती माता सांगते. आत्मावा अरे द्रष्टव्या, ज्याने आपल्या जीवनामध्ये भगवंताचं ज्ञान करून घेतलं, त्याला जाणलं, त्याने खरे जीवनात क्रांती केली. आणि ज्याने त्याला जाणलं नाही, त्याची ओळख करून घेतली नाही, त्याने आपल्या जीवनात फार मोठी हानी केली. श्रुती माता सांगते, इह चेद वेदीत सत्यमस्ति, न चेती हा वेदीन महती विनष्टी. म्हणून मानवी जीवनाचं परमोच्च साध्य जर कोणतं असेल तर भगवत दर्शन, परमात्म्याचा साक्षात्कार. जोपर्यंत ते जीवनात घडत नाही तोपर्यंत जीवन म्हणजे निरर्थक आहे, शून्य. म्हणून जन्माचा सार्थक जर कशात असेल तर एक भगवंताच्या दर्शनात आहे असं जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाचे एक देखली आहे. मनुष्याने जीवनात किती सत्ता मिळवली म्हणजे जन्माचं सार्थक झालं असं नाही. किती संपत्ती मिळवली म्हणजे जन्माचं सार्थक झालं असं नाही. फक्त भगवत दर्शनातच जन्माची सार्थकता आहे. जन्मा आलियाचा लाभ पद्मनाभ दर्शने. तुकोबऱ्यांना ही सारखी अंतःकरणात आर्तता निर्माण झाली. तुकोबऱ्यांचे अभंग, तुकोबऱ्यांचं जीवन म्हणजे सर्वांना सर्व प्रकारचं प्रबोधन घडून देणार एक मोठं पीठ आहे. तुकोबरा विचार करतात की का मला भगवंताचं दर्शन घडत नाही. देवा, तू कुठे एखाद्या भक्ताच्या धाग्याला धावून गेलेला आहेस की काय, म्हणून तू मला भेट देत नाही का? देवा, तुला फार थकवा आल्यामुळे झोप तर लागलेली नाही ना, म्हणून तू मला भेट देत नाही. कोठे गुंतलासी कोणाच्या धावया, आली देवराया निद्रात, आली देवराया निद्रात.
असे कोणाच्या धावया आणि देवराया निद्रा तुझं. जेव्हा तुला झोप लागली काय तर एखाद्या भक्ताच्या धाव्याला धावून गेलेला आहेस की काय? तू का मला भेट देत नाही? काही वेळेला भेट टाळली जाते. देवा तसं तर काही नाही ना. माझी भेट टाळणं हे तर तुझ्या मनात नाही ना. भेट कधी टाळली नसे. ज्याच्यापासून आपल्याला झळ असेल तो भेटायला आला असं म्हटलं की आपण म्हणतो चला इकडे आले आता काहीतरी झळ बसल्याशिवाय राहणार नाही. आपण टाळतो. देवा तसं मला भेट द्यायचं तू का टाळतो सांग. मला भेट देण्यात तुझा काही खर्च पडणार आहे का? की मनात शंका नाही. काय तुझे वेचे मज भेटी देता वचन बोलता एक दोन. काय तुझे रूप घेतो मी चोरोनी त्या भेने लपवणे राहिला असे. तुला काय वाटतं माझं वैकुंठ मागे? अरे करायचंय काय त्याचं आम्हाला? काय तुझे आम्हा करावे वैकुंठ. भिवो नको भेट आता मज. भिवू नको घाबरू नको. तुझ्यापासून मला कसलीही अपेक्षा नाहीये. भेट मला फक्त दर्शन दे असं म्हटलं जात. काही अपेक्षा नाही काही अपेक्षा नाही. पण भेट झाली का मग म्हटलं जात एवढी जरा गरज होईल का? जरा थोडं अगोदर तसं काय नाही तसं काय नाही म्हटलं जात आणि मग हळूच अशी पुढे सोडली जाते. काय बघा नंदू महाराज जर शक्य होत असेल तर एवढं सहकार्य. तसं देवा तुला कदाचित वाटत असेल भेटेपर्यंत हे असं म्हणतील आणि भेटणार मग मात्र काहीतरी मागितल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारा म्हणतात देवा अरे तुझ्या मनात ही शंका येऊ देऊ नको. तुझ्या चिंतेची देखील मला इच्छा नाही. फक्त इच्छा आहे तुझ्या दर्शनाची. तुका म्हणे तुझी नगे दसोडी पर्यायावडी दर्शनाची. पर्यायावडी दर्शनाची. देवा तुझ्या चिंधीची मला अपेक्षा नाही. तुका म्हणे तुझी नलगे दसोडी परे आहे आवडी दर्शनाची. फक्त तुझ्या दर्शनाची आवड आहे. दुसरं काही नको आहे. तुझं वाचून काही व्हावे ऐसे नको माझ्या जीवे. तुका म्हणे द्यावे दर्शन पायाचे. फक्त तू दर्शनाची अपेक्षा दुसरी कसली अपेक्षा नाही. तरी भगवंताचं दर्शन घडत नाही. तुकोबर आपल्या मनाशी विचार करतायत की काय अडचण काय आहे. भगवंत का मला दर्शन देत नाही? का त्याची कृपा माझ्यावर होत नाही? तुकोबरांनी विचार केला. आता आपल्या मनाने जेवढे प्रयोग करून पाहायचे तेवढे आपण केले. काय त्याला यश येत नाही. आता मध्यस्थी गाठ होल्याशिवाय जमायचं नाही. तुकोबऱ्यांच्या ते लक्षात आलं. आणि देवाच्या दर्शनाच्या बाबतीत मध्यस्थी फक्त एकच ते म्हणजे संत. जीवाचं आणि देवाचं मिलन घडवून आणणारा मधला दुवा जर कोणता असेल तर तो म्हणजे संत. संतांशिवाय परमात्मा प्राप्ती नाही. हा वेद बोध सिद्धांत आहे. संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देते. म्हणून
संतांशी संपर्क साधल्याशिवाय जमायचं नाही. आपल्या मनाने काही करत राहणं उपयोगाचं नाही. म्हणून संतांशी संपर्क साधावा. तेव्हा तुकोबाला आहे असे संत शोधू आणि जो भेटेल त्या संतांना याबाबत आपली तळमळ प्रगट करून बोलू लागले. का हो संत मायबापू, माझा उद्धार होईल काय? माझ्यावर तो नारायण कृपा करेल काय? तुम्ही सांगा ना मला, माझं समाधान करा ना. काय मी उद्धार पावे, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. खरा समाधान चित्त माझे, देवाचे संपर्क, संतांचे संपर्क साधतायत आणि म्हणतायत सांगा माझा उद्धार होईल काय? तो नारायण माझ्यावर कृपा करेल काय? काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, काय हे खंडईल कर्म, पारुषतील धर्मा धर्म, कासयाने ते कळेल वर्म, म्हणून श्रम वाटत असे. काय हे स्थिर राहील बुद्धी, काय हे निवतील डोळे. या प्रकारे तुकोबारा ऐसी चिंता करी सदा. संतांना म्हणताय संत मायबाप हो, सांगा माझ्यावर तो नारायण कृपा करेल काय? जे जे कोणी भेटतील त्यांना हे विचारताय, पुसावेचे हे जी वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करेल मग काय लाज राखीन. सांगा संत मायबाप, सांगा देव माझ्या कृपा करेल काय, माझे लाज राखील काय, मला का तो दर्शन देत नाही. संत म्हटले असावे तुकोबारा, ज्या दर्शन तुम्हाला घडत नाही याचा अर्थ असा आहे की अजून दर्शन होण्या इतकी क्षमता तुमची नाही. साधना करा, प्रयत्न करत राहा, ती योग्य भूमिका झाली का मग दर्शन निश्चित मिळेल, यात काही वाद नाही. तेव्हा तुकोबाराय म्हटले असावेत म्हणजे अजून कमतरता आहे. संत म्हटले असं निश्चितच ज्या दर्शन घडत नाही याचा अर्थ असा आहे की दर्शनाला आपण योग्य अजून झालेलो.
तुकोबाराय म्हणतायत, मग आपण काय केलं म्हणजे माझ्या ठिकाणी ती योग्यता येईल? मला भेटावं देवाला कधी वाटेल याकरता मी काय करायला पाहिजे? कमतरता कोणती घालवायला पाहिजे? त्रुटी कोणती घालवायला पाहिजे? याकरता मी काय करू सांगा? मला प्रयत्न करायचे तेवढे तर मी केलेले आहे, पण अजूनही जर कमतरता देवाला वाटते तर माझ्या पुढे आता एक दोन पर्याय दिसत आहेत. कोणते पर्याय तुकोबा? मग माझा देह मी हा सर्वती खाली देऊ काय एखाद्या अग्नीमध्ये टाकू म्हणजे माझी योग्य भूमिका झाली असं देवाला वाटेल आणि मग देव मला दर्शन दे? काय देह घालू कर्मती कर्मरी कर्वती कर्मरी टाकूया भितरी अग्नी माझी. देह कर्वती खाली घालू काय? कर्मरी खाली घालू काय? कर्मरी कर्वत जसं एक शस्त्र आहे तसं कर्मर देखील एक शस्त्र आहे. त्याच्या खाली मी ते घालू काय? याला विलंब लागेल म्हणून मी अग्नीतच टाकू याला. टाकूया भितरी अग्नी माझी म्हणजे देवाला माझी पूर्णता झाली असं वाटेल, पूर्ण योग्यता माझ्या ठिकाणी आलं असं वाटेल आणि मग मला देव दर्शन दे. त्यावेळेला संत म्हटले असावे तुकोबाराय, देह सर्वती खाली देणं अगर अग्नीमध्ये टाकणं हे तुमच्या मनात येते, मग हे घडल्यावर दर्शन व्हायचं कोणाला? जर तुम्ही शरीर यात्रा संपवली या पद्धतीची जर तुम्ही भावना व्यक्त करू लागला मग गेल्यावर दर्शन कोणाला? तुकोबाराय म्हणतात, मग जिवंत असून जर दर्शन घडतच नसेल तर जिवंत राहण्यात तरी काय अर्थ आहे? या जगण्यात तरी काय अर्थ आहे? यापेक्षा मेलेलं बरं, जगण्यात काय अर्थ वाटत नाही. दर्शन जर घडत नसेल तर ते जगणं हे काही कामाचं नाही. हो तुकोबाराय, एकदम इतका विलाप करू नका, प्रलाप करू नका, करत राहा. होता 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 योग्यता येईल, दर्शन घडेल. तुकोबाराय म्हणतात, होता 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 होईल आणि दर्शन घडेल म्हणता म्हणजे हा देह तिथपर्यंत नक्की टिकेल अशी तुम्हाला खात्री आहे का? मग संत मायबाप, अहो ह्या शरीराचं स्वरूप माहित आहे का? अहो हे शरीर जाणार आहे, कधी क्षणात जाईल याचा भरवसा नाही. हे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात.
बापू तुम्ही इतक्या विलंबाचं मला उत्तर देता. करत राहा, होईल होईल, अहो कधी होईल? आणि ते दर्शन होईल तिथपर्यंत हा राहील काय नक्की भरवसा आहे? अहो या देहाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जायाचे शरीर जाईल क्षणात. हे जाणार शरीर आहे, हे राहणार नाही, टिकणार नाही. किंवा आपल्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षाची पूर्तता झाल्याशिवाय हा देह पडू शकत नाही. असं काही गणित आहे? या मृत्यू लोकात जो जीव ज्या अपेक्षा धरून असेल त्या अपेक्षेची ज्या वेळेला पूर्तता होईल त्या वेळेला त्याला मृत्यू येईल. असं काही आहे? अहो हे शरीर जाणार नाही. कधी जाईल? क्षणात जाईल. जायाचे शरीर जाईल क्षणात. क्षणात जाईल. याचा क्षणाचाही भरवसा नाही. क्षणभंगोर नाही, क्षणभंगोर नाही. याचा क्षणाचाही भरवसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा. क्षणभंगूर हे जाय नकळता. क्या जीवने की पकड़ियास, हाथों लिया नहीं तेरा घास. हाथों लिया घास तेरा नाही. तुकोबरा म्हणतात हातात घेतलेला घास तुझा असेल असं सांगता येत नाही. म्हणजे तुझ्याच तोंडात जाईल तो हातात घेतलेला घास, अशी खात्री नाही याची. याच्या पुढे जाऊन सांगता तुकोबरा ग्रास गिळी सत्ता नाही आहे. हातातला घास तू तोंडातही टाकलाय पण तोंडात टाकलेला तू गिळशील एवढी खात्री नाही. का कुठे गेले होते तुम्ही? अहो त्या गणपतरावला भेटायला. गणपतरावला भेटायचं काय वाटलं तुम्हाला? कल्पना नाही. अहो त्यांची तब्येत फार बिघडली होती, ऑक्सिजनवर ठेवलेलं होतं. काय मानता? आम्हाला तर काहीच कल्पना नाही. मग आता आता बरे जरा आता बोलतायत चालतायत. ते म्हणतायत यमाच्या दरवाजातून परत आलो असं म्हणतायत. ठीक आहे म्हणे. म्हणे मग मी आलो तर जातो भेटायला. म्हणजे बोलले तो बोललो आम्ही चहा घेतला. त्यांनी आम्ही चहा घेतला व्यवस्थित बोलले म्हणे. मग ठीक आहे पण आलो तर जातो म्हणे भेटायला. हा जातो भेटायला. अहो मला कल्पना नाही, गप्पा जप्पा मारल्या जातात. बरे म्हणे मग आता म्हणे आता उलगडलं. बरं मग येतो. नाही चहा घ्या. बरं ठीक आणला चहा. कपातला चहा बशीत ओतला, बशी तोंडाला लावली, घोट ओढला आणि ठसकाला हो ते गणपतराव गेले. अहो आत्ता होते ना, पण आत्ता गेले ना. आत्ता होते मला नाही तुम्ही सांगितलं होतं आहे आता मी जमाच्या दरवाजातून आलो म्हणतो. पण आत्ता चहा घेता घेता घोड देखील गिळू दिला नाही. ओढला होता, ठसका आला तो बाहेर पडला. ग्रास गिळी सत्ता नाही हाती. इतका याचा क्षणाचाही भरवसा नाही. कधी पडून जाईल हे सांगता येत नाही. मग जर मनुष्य शरीरातच हे दर्शन घडू शकत आणि असा मनुष्य देह जर पडला गेला पुन्हा कोणता जन्म मिळेल आणि कोणत्या जन्मात कधी भगवंताचं कसं दर्शन घडेल हे काय सांगता येत का? मग या जन्मात हे शक्य झालं नाही तर याचं राहण्यात तरी काय उपयोग आहे? म्हणून मला असं वाटतंय टाकूया की तरी अग्नी माझी.
क्षणाचा याचा भरोसा नाही. याच्या आत दर्शन घडणं हे महत्वाचं आहे. ते घडत असेल तर काय उपयोग. काय म्हणणं काय नेमकं तुमचं तुकोबर आहे. म्हणणं काय म्हणजे इतके मी प्रयत्न करतो तरी का गोपीनाथ पावेची गोपीनाथ पावेच ना. महाराज तुम्ही इतक्या उद्विग्न का होता. अशी भाषा का वापरता. तुकोबारा म्हणतात वापरू नये तर काय. अशी अर्थता करू नये तर काय. इतका उद्वेग करू नये तर काय. महाराज का मला प्राप्त होत नाही. हा का दर्शन देत नाही मला. का हा गोपीनाथ पावेची ना. हा गोपीनाथ का पावेची ना. हा गोपीनाथ मला का प्राप्त होत नाही. का मला दर्शन देत नाही. काय माझ्या ठिकाणी त्याला अशी कमतरता वाटते आहे की त्यामुळे तो मला दर्शन देत नाही. आणि त्याचं जर दर्शन जीवनात घडत नसेल. या जीवनात त्याला दर्शन द्यायचं नसेल तर याच्यात राहण्यात एक काही अर्थ नाही. मग हा गेलेला बरा मेलेला बरा. शेवटी जाणारच. जायाचे शरीर जाईल क्षणात का गोपीनाथ पावेचे ना. हा गोपीनाथ मला का प्राप्त होत नाही म्हणतात. इथे गोपीनाथ नामाचा वापर करता येतो. का हा गोपीनाथ पावेचे ना. हा गोपींचा नाथ का मला प्राप्त होत नाही. तर गोपीनाथ नामाचा वापर करण्यामध्ये काय मर्म आहे. काय तुकोबऱ्यांचा हेतू आहे. तो मी आपल्याला भावार्थानंतर सांगणार आहे. तूर्ताभंगाचा भावार्थ संपवतो. तुकोबरा म्हणतात हा गोपीनाथ मला का प्राप्त होत नाही. का मला तो दर्शन देत नाही. मग तुकोबरा तुमचं काय म्हणणं आहे. तुकोबरा म्हणतो माझं एक म्हणणं आहे. आता तुमच्यावरच माझी जबाबदारी. तुम्ही संत जन माझ्या बाबतीत एवढी मध्यस्थी करा. तुमचे आणि देवाचे संबंध आहेत म्हणून माझ्या बाबतीत तुम्ही देवाशी काहीतरी या प्रकारचं वजन वापरा. बोला. म्हणजे कोणी बोलायचं कोणी काय करायचं. तुकोबरा म्हणतात हे बघा माझ्याजवळ निवडणं तुमच्या संतांच्या बाबतीत तुम्ही सगळे माधव महाराज, शास्त्री महाराज, नंदू महाराज, बेलापूरकर महाराज, भारत महाराज, पांडवास महाराज, नाथ महाराज, सर्व महाराज तुम्ही सगळे संत. तुम्ही सर्व संत एक योग्यतेचे आहे. देवाचे तुमचे फार चांगले संबंध आहे. तेव्हा तुम्ही सगळे संत माझ्या बाबतीत एवढं काही कार्य करा. ही जबाबदारी तुकोबारा सर्व संतांवर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये टाकताय.
माझ्याजवळ निवड नाही बरं का. मी कमी जास्त तुमच्या बाबतीत काही करत नाही. सगळे तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही सर्व संत कृपेचे समुद्र आहात. म्हणून माझ्या बाबतीत जर तुम्ही लक्ष घातलं तर माझं काम होणार एवढं निश्चित. महाराज कृपा आमच्याजवळ होती, पूर्वी होती. आता आमच्या जवळ काय तो स्टॉक राहिलेला नाही. आता आम्ही रिकामे झालो, तेव्हा आता तुमच्या बाबतीत काय लक्ष घालता येईल असं आम्हाला काही वाटत नाही. तुकोबारा म्हणतात हा लपंडाव करू नका, जागाडाग करू नका. तुम्ही कृपेचे समुद्र सागर आहात. सागर म्हणण्यातून तुकोबारांनी संतांना निष्ठू द्यायचं बंद केलंय. तुम्हाला निसटता येणार नाही. तुम्ही कृपेच्या समुद्र आहात. कृपेचा आड म्हटलं नाही, कृपेची विहीर म्हटलं नाही, कृपेची नदी म्हटलं नाही, कृपेचं धरण म्हटलं नाही, कृपेचं समुद्र म्हटलं. म्हणजे याचा अर्थ काय? आड आटतो, विहिरी आटतात, नद्या आटतात, धरण आटतात, पण समुद्र आटलाय असं कधी ऐकण्यात आहे? आता तुमचं वैभव भरपूर आहे बा. कधी असं ऐकण्यात आलं की 1915 साली अरबी समुद्र आटला होता असं मात्र आहे. किती दुष्काळ पडू द्या, समुद्र कमी होत नाही. आणि किती महापूर दुसरा समुद्र वाढत तरी सरिता रोग समजत. अगर ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाते समजता, परी न्यून नव्हे फारसा समुद्र जायचा. ग्रीष्म काळात सदवर सर्व नद्या आटल्या जातात, परंतु त्यामुळे समुद्र आटलाय असं कधी नाही. पावसाळ्यात सर्व दुथड्या भरून जातात म्हणून समुद्र कधी वाढलाय असं. समुद्र नित्य त्या आपल्या स्थितीवर स्थित आहे. वार्षीय वीन सागर जैसा जळे नित्य निर्मळ, नित्य परिपूर्ण आहे. तसे तुमच्या कृपेची नित्य परिपूर्णता आहे, कधी ती कमी होऊ शकणार नाही. तेव्हा तुम्ही असं काही बाजूला सरकू नका, जबाबदारी टाळण्याचे प्रयत्न करू नका बर का. माधव महाराज, अंध महाराज एवढं करा. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, तुम्ही सर्व संत कृपेचे समुद्र आहात. बर ठीक आहे महाराज, राहू दे ते आमचे शब्द बाजूला देतो, माग घेतो. काय म्हणणं आहे तुमचं सांगा. तुकोबारांचं माझं एक म्हणणं, निरोप हा फार सांगा देवा. हा माझा निरोप तुम्ही देवाला सांगा. संत म्हटले असं, ठीक आहे काय हरकत नाही महाराज, तुमचा निरोप आम्ही सांगू, पण तुमचं ना काम नक्की होईल असं मात्र आम्ही सांगू शकतो. हा निरोप सांगण्याचं काम करू, येणं न येणं हा देवाचा प्रश्न आहे. निरोप सांगणं आमचं काम. तुमचं म्हणणं ना, तुम्ही आमच्यावर जबाबदारी टाकली ना, आम्ही देवाला सांगू का तुकोबारांना भेट द्या. तुकोबारा तुमची फार अट्टहासाने अर्थतेने वार करताय, दर्शनाची फार तळमळ आलेली आहे. पण भेटणं न भेटणं हा देवाच्या इच्छेचा प्रश्न आहे, ते आम्ही सांगू शकत नाही. तुकोबारा म्हणतात अजिबात हे चालणार नाही, जबाबदारी बाजूला टाकताच येणार नाही. म्हणजे काय करायचं का आम्ही निरोप सांगू काय? तुकोबारा म्हणतात निरोप सांगा, पण असं सांगा काय की देवाला मला भेटावं वाटलंच पाहिजे.
अशा पद्धतीने सांगा. पण तसं कसं काय सांग. हे बघा, माझ्या सांगण्यात जर काय कमतरता वाटत असेल ना तर तुम्ही वाढवून सांगा ना. माझ्या कुठं नकार आहे तुम्हाला. निरोप हा फार सांगा दे. या फार शब्दाबाबत फार बोललं तरी कमी पडलं. हा फार शब्द काय दाखवतो की माझ्या निरोपात काही कमतरता असेल, त्रुटी असेल तर ती भरून काढा तुम्ही. म्हणजे देवाला वाटलंच पाहिजे की तुकोबारांना मी लगेच भेटायला जायला पाहिजे. निरोप सांगणाऱ्या दोन पद्धती असतात, दोन जाती म्हणा निरोप सांगणाऱ्याच्या. तीन जाती करायला हरकत नाही, तीन प्रकार. एक निरोप सांगणारा असा आहे जसाच्या तसा सांगतो. जसं सांगितलंय ना त्याच भाषेत त्याच शब्दात तसं सांगणार हा एक. दुसरा असा निरोप सांगणारा, सांगणाऱ्याने ते सांगितलं ना त्याच्यातलं बरचस गाळून सांगणार. आणि तिसरा निरोप सांगणारा असा असतो, सांगणाऱ्याने जे सांगितलं ना त्याच्यात स्वतःच्या पदरचा आणखी घालून सांगणारा, आणखी शब्द वाढून त्याच्यात सांगतो की ज्याला निरोप सांगायचा ना तो मनुष्य क्षणभर सांगू शकत नाही. एक ग्रस्त स्टँडवर गावाला जायला करता आला होता, परंतु जरा कणकण वाटू लागली आणि मनात आलं जाऊन पाहुण्याकडे आजारी पडून त्यांना ताप देण्यापेक्षा आपलं घरी गेलेलं बरं, 2 दिवसांनी बरं वाटलं मग जाऊ म्हणून तो स्टँडवरून परत फिरला. दुसरा म्हणला का तुम्ही पिशवी घेऊन आले ना तर परत फिरले, चढायचं गाडीत काय झालं त्यामुळे जरा तब्येत जरा कणकण वाटायला लागली. तेव्हा तिथे जाऊन वाढण्यापेक्षा पाहुण्याकडे आपलं घरी थांबलेलं बरं म्हणून काही येत नाही, बरं वाटलं मग मी 2 दिवसांनी. मग काय सांगायचं का तसं. हा भेटले समजा स्टँडवर ते येतीलच, ह्या गाडीने मी येतो असं सांगितलं होतं त्यामुळे ते स्टँडवर येतील भेटतील. मग काय सांग, काय त्यांना पण सांगा तसं काय नाही, म्हणजे काय नाही बरं. पण जरा कणकण वाटू लागली म्हणून स्टँडवरून ते परत गेले, बरं वाटलं 2 दिवसांनी येतील असं सांगा. आता या सांगणाऱ्याने काय सांगितलं, हा तिथं गेल्यानंतर ज्यावेळेला उतरला तो माणूस नेमका तिथे हजर होता. न्यायला आलेला पाहुण्या, का भाऊसाहेब आमचे पाहुणे येणार होते या गाडीने. मग नाही अहो ते नाही येणार नाही. तुम्हाला काय करू, माझी भेट झाली. काय तब्येत अतिशय नादुरुस्त आहे. फडे डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट केलेलं, ऑक्सिजनवर ठेवलेलं, काय सांगता येत नाही. म्हणजे भरवसा नाही. आता मी इथपर्यंत आलो पण माझं काय झालं असेल सांगता येत. तो मनुष्य त्याच गाडीत लगेच बसतो आणि इकडे येतो, पाहतो ते घरातच चाललेलं. खाऊ काय तुम्ही कसे काय. अहो त्या माणसाने सांगितलं तुम्हाला पण ऑक्सिजनवर ठेवलेलं आहे म्हणून मी काय हे निरोप दिला नाही, इकडं आलो. काय माणूस आहे. मी त्याला सांगितलं होतं फक्त कणकण वाटली म्हणून मी यायचं थांबून. त्याने इतकं वाढून सांगा म्हणून तर मी लगेच आलो म्हणतो. म्हणजे सांगणाऱ्याने फार वाढून सांगितल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीने कसलाच विचार केला नाही, तातडीने लगेच येऊन भेट घेतली. तसं तुकोबाराय संतांना म्हणता, संत मायबाप हो, माझ्या निरोप सांगण्यात काही कमतरता असेल ना तर तुम्हाला पूर्ण परवानगी. जितकं काय फार वाढून सांगायचं तेवढं सांगा की देवाला वाटलंच पाहिजे की लगेच तुकोबारांना जाऊन मी भेटावं. असं फार वाढून तुम्ही निरोप सांगा. निरोप हा फार सांगा देवा. तेव्हा संत म्हटले असावे ठीक आहे तुकोबाराय आम्ही सांगू निरोप, काय वाढून सांगायचं तू सांग, पण संक्षिप्त तरी आम्हाला सांगाल की नाही.
तुमच्या निरोपाचं संक्षिप्त स्वरूप तरी आम्हाला सांगा ना. मग त्याच्यात काय वाढ करायची, काय वाढवून सांगायचं ते आम्ही सांगू. पण संक्षिप्त स्वरूप तरी सांगाल की नाही, नेमकी तुमची काय भावना आहे, तुमची काय स्थिती आहे, देवाकडे तुमचं काय म्हणणं आहे, तर माझी काय स्थिती आहे आणि देवाकडे माझं काय म्हणणं आहे, हे संक्षिप्त निरोपाचं स्वरूप तुकोबाला अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगताय. तुकोबाला ते निरोपाचं संक्षिप्त स्वरूप अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात की तुम्ही देवाला असं सांगा की हा तुका अनाथ आहे, अज्ञान आहे बिचारा, त्याला कुणी नाही, तो असा एकाकी आहे, असं त्याचं म्हणणं आहे. तुम्ही सांगा. समजा देव जर म्हटले नेमकं तुकोबारांचं काय म्हणणं आहे एका वाक्यात सांगा मला, जास्त इतकं लांबच पसारा मांडू नका, एका वाक्यात सांगा तुकोबारांचं काय म्हणणं. तर मग एका वाक्यात तुम्ही असं सांगा, त्याचं असं म्हणणं आहे की हे विठ्ठला तू मला तुझ्या पायाजवळ ठेव, असं त्याचं म्हणणं आहे. पाया पे विठ्ठला ठेवे मज, हे विठ्ठला मज पाया पे ठेव, हे विठ्ठला मला तू तुझ्या पायाजवळ ठेव, असं माझं म्हणणं आहे. हे तुम्ही देवाला सांगा. काय सांगता येईल तसं सांगा, किंवा कापून ते भाकून सांगा की देवाला मला भेटावं असं वाटलंच पाहिजे, एवढं माझ्या बाबतीत तुम्ही करा. आठवण तुम्ही द्यावी पांडू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा,
तुम्ही संतांच्या तुम्ही एक करा माझ्या बाबतीत आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा किंवा माझे सांगा का कुलती जेणेकरून देवाला मला भेटावं असं वाटलं पाहिजे असं तुम्ही करा निरोप हा फार सांगा महाराज ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर हे केलं हे सर्व घडवलं तर मग काय होईल तुकोबाराय म्हणतात जर तुम्ही याप्रमाणे देवाच्या स्वाधीन मला केलं ना तर तो देव निश्चित माझं रक्षण करेल ही मला खात्री आहे हे तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात एवढं तुम्ही करा तुका म्हणे ऐसी करा निरवण मग तो रक्षण करेल माझे तुकोबाराय म्हणतात अशा प्रकारे माझी निर्वण तुम्ही करा निर्वण करणे म्हणजे स्वाधीन करणे तुम्ही अशा प्रकारे मला देवाच्या स्वाधीन करा माझ्या बाबतीत देवाशी तुम्ही एवढं सर्व पार्श्वभूमीचं स्वरूप मांडा की पुढे त्याची मला भेट एवढं शिल्लक राहिलं असं का केलं तुम्ही मग तो रक्षण करेल माझे मग तो परमात्मा माझं रक्षण करेल मग म्हणजे त्यानंतर म्हणजे तुमच्या सारख्याने अशी मध्यस्थी केल्यानंतर म्हणून शास्त्री महाराज एवढं लक्ष घाला एवढं माझ्या बाबतीत तुम्ही करा तुम्ही संत सारे कृपेचे सागर निरोपा भार सांगा देवा तुम्ही एकदा सांगितल्यानंतर तुम्ही स्वाधीन केल्यानंतर देवाला हुकाचू करता येणार नाही निश्चितच तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर मग मग तुम्ही निरविल्यावरी मग मग हरी उपेक्षणा मग तो हरी माझी उपेक्षा करणार नाही म्हणून इथे म्हणतात तुका म्हणे ऐसी करा निरवण मग तो रक्षण करेल माझे कारण संतांनी काय एकदा त्या प्रकरणात हात घातला की देवाला ते सगळं मान्य करावंच लागतं धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा देव भक्ताची आज्ञा मान्य करत असतो प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा केला वसुदेव नारदाला म्हणतात ना तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी देव तुमचा आज्ञाधारी तुम्ही म्हणाव त्याचे उद्धरी एरवी हाती न जरी आणते म्हणून तुम्ही जर मला हातात धरलं
तर देवाला माझा उद्धार करावा लागेल, मला दर्शन द्यावं लागेल, मग तो रक्षण करेल माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा विठोबा. जायाचे शरीर जाईल क्षणात, का गोपीनाथ पावेचे ना तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. का गोपीनाथ पावेचे ना, हा गोपीनाथ मला का प्राप्त होत नाही. तुम्ही सर्व संत कृपेचे सागर आहात, एवढं माझ्या बाबतीत लक्ष घाला, नाहीतर हे शरीर क्षणात जाणार आहे. जर हे पडून गेलं तर माझं भगवंताचं दर्शन राहिलं जाईल, मग काय उपयोग आहे इथे येण्यामध्ये. म्हणून तुम्ही एवढं माझ्या बाबतीत लक्ष घाला. महाराज एवढी तळतळ का करता, मग का मला प्राप्त होत नाही सांगा ना तुम्ही. का हा गोपीनाथ पावायची ना, हा गोपीनाथ का पावायची ना, हा गोपीनाथ का प्राप्त होत नाही मग मला. इथे गोपीनाथ नाम वापरण्यामध्ये तुकोबारांचा काय मार्मिक भाव आहे तो आपल्याला थोडक्यात सांगतो आणि सेवा संपवतो. गोपी ह्या पूर्वजन्मीच्या श्रुती, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपे नवी मत प्राप्ती. म्हणून त्यांनी श्वेत द्वीपात वाराह कल्पामध्ये मोठं अनुष्ठान केलं. भगवंत प्रसन्न झाले असताना वरदान दिलं की मी पुढे कृष्ण अवतारात तुम्ही गोपी होऊन याल, मग मिळेल त्यावेळेला तुम्हाला मी समाधान, तुमची इच्छा पूर्ण. त्याच गोपी होऊन आल्या. गोपींना महाराज लीलेचा भगवान आनंद देत आहेत. सगळा भाग मला सांगायचा नाही, थोडक्यात मार्मिक भाव सांगायचा आहे. अश्विन पौर्णिमेला महाराज लीला करायचं ठरवलं. भगवंताने आपली वंशी वाढवलेली आहे. गोपींना आवाहन केलं, गोपी आपापल्या पद्धतीने आलेले आहेत. महाराज लीलेचं आयोजन झालं. ते कसं झालं तो सगळा मोठा फार विषय आहे. रास पंचाध्यायी याबद्दल सर्व विशेष. महाराज लीला झाली, ती किती काल झाली. म्या रास क्रीडेची राती ब्रह्म शन्मास केली होती. गोपिका अर्धक्षण मानती, वेगळी का ग बसतील गवला. परंतु पुढे प्रकार असतात. गोपींना अभिमान निर्माण झाला आणि अभिमानामध्ये त्या देवाला जरा वेगळ्या प्रकारे बोलू लागले. देवा, अरे पाहतोस काय, माझं पैंजण निसटलं दिसत नाही, घाल पैंजण बांध, माझी वेणी घाल, वेणीवर वेणी घाल फुलाची, मला तहान लागलेली आहे, पाणी दे. तिकडं नाही, इथं पाहिजे, इथे पाणी पाहिजे मला, इथे पाणी. भगवंताने तिथे बंशी मारलेली आहे, तिथून पाणी काढलेलं आहे. तेच कुंड प्रसिद्ध आहे आणि दिलेलं आहे. असे गोपी अभिमानात जरा आल्या आणि देवाला सांगू लागल्या, काटा काढ देवा माझा, काटा काटा काढता. भावनेतून भगवान भक्तांची सगळी कामं करतो, परंतु या भावनेची जागा अभिमानाने थोडीशी घेतली गोपींच्या. देवाच्या हे लक्षात काही येणार नाही का, तो अंतरात्माचे सर्व साक्षी. अभिमान गोपींना निर्माण झालेला असं पाहिल्यानंतर
तत्रैवांतरधीयत, भगवान तिथेच अंतर्धान पावलेले आहे. फक्त राधेला अभिमान झाला नव्हता म्हणून राधेला घेऊन गेले. त्यावेळेला पुढे चालून गेल्यानंतर आता इकडे गोपींची काय परिस्थिती झाली थोडा वेळ मागे ठेवू आपण, आता पुढे जाऊ. राधेला घेऊन गेल्यानंतर पुढे राधेलाही भूत लागली. अहंकाराचा भूत संचार. राधेला असं वाटू लागलं सगळ्यात मी श्रेष्ठ म्हणून सगळ्यांना टाकून दिलं. भगवान मला घेऊन आले. भगवान म्हणतात तुझ्या ते संचार झाला का, ठीक आहे आता तुला सोडून जायला पाहिजे. भगवान म्हणतात अगं राधे चाल, ते एखाद्या वेळेला येतील पाहतील, आपण चल पुढच्या वनामध्ये जाऊ. राधा अभिमानात आली होती. राधा म्हणलं इथून तिथे चाल, तिथून तिथे चाल, काय लावलंय. अगं चाल चाल म्हणणार ना, मग घे मला खांद्या, येते मला घे खांद्या. अभिमानाची भाषा. भगवान भक्ताला खांद्यावरही घेतो बरं का, पण भावासाठी घेतो, अभिमानासाठी नाही. भावा एकासाठी खांदा वाढे आपल्या, भावा एकासाठी खांदा वाढे आपल्या. भावा एकासाठी खांदा वाहे आपल्या, त्याची पायी घाला मिठी मोल निघे जे, कडिये देव वाहे खांदी. भाव भावा करता भगवान खांद्यावरही घेतो, परंतु अभिमानाने म्हणू लागली. भगवान लगेच तिथे अंतर्धान पावले. राधा एकदम खाली पडलेली आहे. भगवान दिसेन असे झाले. कुठे भगवान, कुठे भगवान, कुठे भगवान. आता माझा काय किती साध्याचं शास्त्री महाराजांच्या पुढे काय सांगायचं बाकी. भागवताचा रसा काय भाग खूप मार्मिक भाव. भागवत म्हणजे एक रसालयम असं विशेष आहे. त्यावेळेला राधा इकडे तिकडे पाहते, भगवान काय दिसत नाही. पडिली बोली धावती सैराट, छंद गोविंदाचा चोरविती वाट, मागे सावनी सकळ बोबा, पुढे जाते आहे हे कृष्णा, हे कन्हैया, हे जगजेठी, अरे मला तू यांचा भेट दे ना. कान्हैया रे जगजेठी देही भेटी, काय मोकलेले वनी सावधाने विहिले. एथवरी होता संग अंगे अंग लपविले, एथवरी अंगे संग होता आता अंग लपविले. आतापर्यंत अंगाने संग होता, आता अंग लपवलेला आहे. तू काय हे कान्हैया भेट दे, परंतु भगवान काय दर्शन देत नाही. किती सैराट तिला होते ही राधेची तिकडे परिस्थिती झाली. ज्याला त्याला म्हणते तो माझा कन्हैया पाहिला का, याला त्याला म्हणते कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. होते वाहिले लपाला आता खांदी, खांदी वाहिले होते आता लपाला. त्याने मला खांद्यावर घेतलेलं होतं, आता तो आपल्याला कुठे गेला काय मला दिसत नाही. तुम्ही पाहिला का सांगा सांगा. या प्रकारे दर्शनाची कितळ लागलेली आहे. आपल्या अभिमानाचा पश्चाताप तिच्या ठिकाणी निर्माण झाला. इकडे हे राधेची तिकडे, तिकडे त्या गोपींची ती परिस्थिती. भगवान आम्हाला सोडून गेला, कुठे गेला काही सर्व तिकडे तिकडे धावताय, परंतु भगवंताचं दर्शन काय करत नाही. याला त्याला विचारतायत, कोणाकोणाला विचारतायत. भागवतात खूप सुंदर विषय. झाडांना विचारतायत. गायन्त्य उच्च रमुमेव संहता विचिक्योन्मत्तक वद्वनाद्वनम् पप्रच्छुराकाश वदन्तरम् बहिर् भूतेषु सन्तम् पुरुषम् वनस्पतिम् क्वचित् कुरबकाशोक नाग पुन्नाग चंपकाः. सर्व वृक्षांना झाडांना ते विचारू लागले. वटवृक्ष दिसला खूप उंच विशाल. त्या गोपी त्यांना विचारतात, हे वटवृक्ष, अरे तू आपला प्राणप्रिय परमात्मा पाहिलास का सांग. आता तो वटवृक्ष काय उत्तर देणार आहे. तो काही बोलत नाही. बराच वेळ वाट पाहते उत्तराची, पण उत्तर मिळत नाही. दुसरी गोपी म्हणते अगं इथे टाइमपास करण्यात काय अर्थ नाही, हा उत्तर काय देत नाही. आपली चूक झाली, आपण याला विचारलं. कशी काय चूक झाली. याचं नाव काय. वटवृक्ष आहे, त्याचं नावच वट आहे.
जी माणसं वट मध्ये असतात ती बोलत नसतात. हा तर खास वट आहे. वट मध्ये असणारी माणसं कोणाशी बोलत नाही, आपल्या अभिमानात राहतात. हा तर साक्षात वट आहे. हा काय आपल्याशी बोलेल नाही, काय याला कदर येणार आहे. चला पुढे चला. पुढे गेल्यानंतर अशोक वृक्ष लागला. क्वचित कुरबका अशोक वृक्ष लागल्यानंतर अशोक वृक्षाला त्या विचारतायत, हे अशोका, आमचा प्राणप्रिय परमात्मा तू पाहिलास का सांग. पण तो अशोक वृक्ष काय उत्तर देत नाही. तिसरी म्हणते, अगं यालाही विचारून उपयोग नाही का. अगं याचं नावच काय, अशोक. ज्याला शोक नाही तो अशोक आहे. म्हणजे त्याला स्वतःलाच शोक नाही, तो आपल्या शोकाची काय कदर करणार, काय लक्ष घालणार आहे. म्हणून याला विचारण्यात काय अर्थ नाही. पुढे चला. पुष्कळांना विचारतात पण काय उत्तर दे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी धन्ना महाराज हा विषय खूप सुंदर सांगायचे, खूप गहिवरून सांगायचे. त्यामुळे पुढे महाराज विनोद करायचे. त्यांनी विचार केला, आपली एक चूक झाली. आपण या पुल्लिंगी वृक्षांना विचारलं, यांच्यामध्ये अजून हेवा मत्सर आहे, अजून समान भाव यांच्या ठिकाणी निर्माण झालेला नाही. यांच्या ठिकाणी मत्सर हेवा आहे, हे आपल्याकडे काय पाहत नाही. अजून आम्हाला पाहिजे तितक्या जागा देत नाहीत. अजून मत्सर हेवा या पुरुषांच्या ठिकाणी. म्हणून या वृक्षांपर्यंत तो पोहोचलेला आहे. म्हणून आपण पुल्लिंगी वृक्षाला विचारलं, काय उपयोग नाही. आपण आता आपल्या जातीच्या ज्या त्यांना विचारू. मग त्या वनस्पतींना विचारू लागल्या. क्वचित तुलसी कल्याणी गोविंद चरण प्रिय सहत्वाले कुलैर बिभ्रत दृष्टस्ते ते प्रियोच्युतः. हे कल्याणी तुलसी, तू आमचा तो प्राणप्रिय परमात्मा पाहिलास का सांग. देवाला तू फार आवडते, देवाने तुला आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. म्हणून गोविंद चरण प्रिय सांग, तो आमचा प्राणप्रिय परमात्मा तू पाहिलास. आता ती काय उत्तर देणार आहे झाड तुलसी, काय उत्तर. असा त्यांचा प्रलाप चाललेला आहे. तिकडून राधा प्रलाप करते. या सर्व गोपींना राधा समोर दिसली. सर्वांच्या लक्षात आलं की आपल्याला सोडून भगवान राधाला घेऊन गेले. ती राधा समोर दिसते म्हणजे भगवान आता तिथे असेल, आपल्याला भेटत. सर्व गोपी धावत धावत राधेकडे गेल्या. अगर राधे सांग, तो आमचा प्राणप्रिय परमात्मा कुठे आहे. राधा एकदम धाडकन मूर्छित होऊन पडते. अगं म्हणे, तुमच्याप्रमाणे तो मलाही सोडून गेला. म्हणे मग आपल्याला आता तो केव्हा भेटेल, त्याचं दर्शन आपल्याला कधी होईल. तेव्हा राधा म्हणते, आता फक्त एक उपाय माझ्या समोर दिसतो आहे. काय. धावा आळवा करुणा कृपा निधीऊ. एक लक्षात घ्या, आपल्याला सोडून तो का गेला एक कारण ध्यानात आणा. आपल्या ठिकाणी अभिमान निर्माण झाला. आपण अभिमानामध्ये देवाला नको नको त्या प्रकारचे बोलतो. म्हणून आपल्याकडून अनेक असे दोष घडले. त्या दोषाचा परिणाम म्हणून भगवान आपल्याला सोडून निघून गेले नाही. आता आपण एक करायचं, आपण सगळेजण तुम्ही हात जोडून उभ्या राहा आणि हात जोडून देवापुढे प्रत्येकीने आपली चूक कबूल करा. माझ्याकडून असा अपराध घडला, माझ्याकडून असा दोष घडला. आपल्या दोषाचा उच्चार करा आणि देवाची शरणागती करा. दोष प्रगट करून अनुतापयुक्त का शरणागती केली का मग निश्चित आपल्याला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. या प्रकारे सर्व उभ्या राहिलेले हात जोडलेले देवापुढे प्रत्येकीने आपला दोष प्रगट केलेला. देवा, माझी चूक झाली. मी अभिमानाने तुला माझ्या पायातला काटा काढायला लावलेला आहे. मी तुला वेणी बांधायला लावलेली आहे. मी तुला पंजर बांधायला लावलेले आहे. मी तुला पाणी जागेवर मागितलेले आहे. माझ्याकडून अनेक दोष घडले. प्रत्येकीने आपापले दोष प्रगट करा, शरणागती करा की निश्चित तो दयाघन करुणाघन परमात्मा दोष प्रगट केल्यानंतर शरणागती केल्यावर भगवान तत्क्षणी तिथे प्रगट झालेला आहे. झाला प्रगट स्वामी तुका कोणी सांगाया बोलला झाला प्रगट स्वामी तुका
घडला सकळांचा, गेल्या शरण हा अन्याय आमचा, केला उच्चार घडल्या दोषांचा, झाला प्रगट स्वामी तुकयाचा. सर्व शरण गेल्या, हा आमचा अन्याय, आमचे दोष घडलेले आहेत, म्हणून देवा क्षमा करा, आम्ही तुला शरण आलो असा अनुताप त्यांनी केल्यानंतर भगवान तिथे प्रगट झाले. जेव्हा प्रगट झाले, गोपींनी आपले दोष प्रगट केले, अनुताप युक्त भाषा वापरली, करुणा दावा केला. भगवान त्या गोपींना दर्शन देत आहे. असा हा गोपीनाथ, गोपींनी आपला शोक प्रगट केला, आपले दोष प्रगट केले, शरणागती केली, तर त्या भगवंताने गोपींना दर्शन दिलं. मग हा गोपीनाथ, मी माझे दोष त्याच्या पुढे प्रगट करू नये का? हा गोपीनाथ पावे दोष प्रगट केल्यानंतर, अनुतापयुक्त भाषा वापरल्यानंतर, शरणागती केल्यानंतर त्याने गोपींना दर्शन दिलंय की नाही? महान गोपीनाथ, मी त्याच्या पुढे माझी शरणागती केलेली आहे, मी माझे दोष त्याच्या पुढे प्रगट केलेले आहे. देवा, मी तवा अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठवले नाही कधी वाचे, कृपाने दे माय बापा, नाही ऐकले गायले गे, मी अवगुणी अन्याय, किती म्हणून मी सांगू काय, आता मध्ये पायी ठाव दे विठ्ठले. मी माझे दोष देवापुढे अनेक प्रकारे प्रगट केलेले आहेत, मी शरणागती केलेली आहे, अनुतापयुक्त देवाला मी शरण गेलेलो आहे. मग हा गोपीनाथ जर गोपींना शरणागती केल्यावर दर्शन देतोय, तर मी माझे दोष प्रगट करून का गोपीनाथ पावे. म्हणून काय नेमकं आहे, संत मायबाप तुम्हीच बघा की मध्यस्थिती उडी करा, निरोप जाऊन सांगा, देवाचं काय म्हणत आहे तेवढं प्रगट करा, आणि मग मला त्याचं दर्शन व्हायलाच पाहिजे, एवढी तुमच्यावर जबाबदारी. संतांनी निरोप का सांगितला की मग देव दर्शन देऊ शकतो. अनेकांना निरोपानंतर दर्शन दिलेलं आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्याला आता सांगायला वेळ नाही, आपली सेवा संपली. संतांवर जबाबदारी तुकोबारायांनी टाकलेली आहे की मी माझे दोष प्रगट करतो आहे, शरणागती करतो आहे, मला हा का दर्शन देत नाही. म्हणून या दृष्टीने तुकोबाराय गोपीनाथ नामाचा वापर करतायत. म्हणून संत मायबाप तुम्ही या बाबतीत लक्ष घाला. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोपा फार सांगा देवा ज्ञानेश्वरा. जाईल क्षणात कहा गोपीनाथ पावेचिना, तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवे मज तुका म्हणे ऐसी करा निरवन, मग तो रक्षण करेल माझे. तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा. आपली सेवा संपली. वैकुंठवासी महाराजांच्या अम्मांच्या पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा, त्यांची परंपरा, त्यांच्यापासून आपण श्रवण केलेलं एक ते महान शब्द अजूनही गुणगुण करतायत. त्या दृष्टीने आपण त्या शब्दानुसार आपल्या जीवनाची वाटचाल करावी, म्हणजे निश्चयाने आपल्यालाही ती स्थिती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. भंडास महाराज यांची प्रकृती व्यवस्थित होणं ही एक सर्वांची आपली देवांची करुणा भागावी. व्यवस्थित पूर्वक सेवा घडत जावी.
पुढची परंपरा चैतन्य महाराज आहेतच. एकंदरीत हे ज्ञान आपल्यापर्यंत यावं, सर्व जीवांपर्यंत पोचावं, या दृष्टीने आपण त्यांची आठवण ठेवावी. हीच आपल्या हातात एक महत्वाची बाजू आहे. आपण ती कृतज्ञता, ती सेवा जर केली म्हणजे त्याच्यामुळे त्यांना काय आहे असं नाही, आपल्या कृतज्ञतेचं फल आपल्याला प्राप्त होणार आहे. आपण जशी सेवा करू त्या सेवेचं फल आपल्याला त्याप्रमाणे प्राप्त होणार आहे. याचा त्यांच्याशी काय संबंध आहे असं आपण करायचं, आपल्या करता करायचं. या दृष्टीने आपण सर्वांनी या प्रकारे परमार्थ मार्गाची वाटचाल करावी, भगवंताचं दर्शन घडवावं, म्हणजेच या मानवी जीवनाची सफलता सार्थकता आहे. भगवान करू आपल्या सर्वांना ही सद्बुद्धी निर्माण हो. जगद्गुरु तुकोबरायांची ही जी दिशा आहे ही त्यांच्याकरता नाही, आपल्याकरता आहे. तुम्हा आम्हाला प्रबोधन म्हणून या प्रकारचे असे वेगवेगळे अभंग आहेत. एक एक अभंग फार अंतःकरणाला हेलावा सोडणार आहे, अंतःकरणाची एक विचित्र दशा करणार आहे. असे काही अभंग आहेत तुकोबरायांचे. एक एक अभंग आपल्या समोर ठेवला तर फार मोठं आपल्याला त्यातून प्रबोधन मिळेल. ते तारक असे अभंग आहेत. ज्या अभंगाने दगडांना तारलं ते अभंग आपल्याला का तारणार नाही. दगड बांधून अभंग बुडवले गेले होते इंद्रायणीच्या डोहात, पण तुकोबरायांनी अनुष्ठान मानलं, ते अभंग दगडांना घेऊन वर आले आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. आपल्याला जे सध्या तुकोबरायांचे अभंग पाहतो आपण, हे केव्हा मिळाले? तिथे तरल्यानंतर मिळाले. ते बुडाले असते तर आपल्या वाट्याला काय आलं असतं? बरोबर मामासाहेब म्हणायचे, मग आपणही बुडालोच असतो. ते तरले म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून त्या तरलेल्या अभंगाची स्मृती ठेवण्याकरता गाथा मंदिराची योजना चाललेली आहे. पूर्ण गाथा सर्वच्या सर्व तुकोबरायांचे अभंग उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून त्याचं मंदिर करणं चाललेलं आहे. कुठं? त्या प्रासंगिक जागेवर जिथे तो गाथा तरला, जिथे तुकोबरांनी 13 दिवस अनुष्ठान केलं, जिथे तुकोबरांना बालवेशात देवाने दर्शन दिलं, त्याच प्रासंगिक जागेवर देहुला इंद्रायणीच्या त्या आनंदडोह शिळा मंदिर, त्या जागेवर 4 एकर जागेमध्ये भव्य असं जागतिक कीर्तीचं हे मंदिर चाललेलं आहे. आता शिखराचं काम चाललेलं आहे. येत्या विजेला गाथा तिथे कोरून लावण्याचा आपण प्रारंभ करणार आहोत असे आमचे प्रयास आहेत. काय कितपत यश येईल त्याप्रमाणे पाहू. आपण सर्वांनी येत्या विजेला जरूर देहुला या असं मी आपल्याला निमंत्रण देतो. आपण तुकोबरायांची वारी करत नाही, हा मोठा दोष आहे. पंढरपूरची वारी करतो, आळंदीची करतो आणि देहुला येत नाही. देहू म्हणजे आपलं संप्रदायाचं कलशस्थान. तुका झालाच कर आणि कळसाच्या दर्शनाला आपण डावलतो असं होतंय. म्हणून सर्वांनी जरूर विजेला देहूला यावं अशी माझी विनंती आहे. म्हणजे आपल्याला गाथा मंदिराचे स्वरूप पाहता येईल, महाराजांची वारी होईल. आपण सर्वांनी हे तुकोबरायांचे अभंग आपल्या जीवनात धारण करावे. अभंग दगडाला घेऊन तरले. दगड कोणते तरले? अभंगाला बांधलेले, वह्यांना बांधलेले ते दगड तरले. आजूबाजूला पांगलेले दगड नाही तरले, ते तसेच बुडालेले नाही. तसं आपल्याला जर करायचं असेल तर आपण तसं दगड बांधावं. आपण अभंगाची बांधिलकी करा की हेच अभंग आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. भगवान करू सर्वांना सद्बुद्धी निर्माण हो, सर्वजण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत, हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या तुकोबरांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं एक वेळ आपण स्मरण करूया. तुकाराम 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 तुकाराम